जिजाऊची शिकवण. हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्यांशी लढणाऱ्यांचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं. ते जिजाऊच्या निरटपणे जगण्याच्या संस्कारातून. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईच असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेच आपल्या शिवरायांना मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच बालपणापासून त्यांना तयार केले. लहान शिवरायांना घेऊन जिजाबाई पुण्यात राहायला आल्या तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. पुण्यात कशीबशी जीवन जगणारी काही कुटुंबे बघून त्यांना सुलतानशाहीचा खूप राग आला. जिजाऊ आपल्या पुत्राला घेऊन पुण्यात राहायला आले आहेत हे कळल्यावर सर्व लोकांनी जिजाऊंना मुजरा करून त्यांचे स्वागत केले. सर्वजण त्यांना माँसाहेब म्हणू लागले. जिजाऊंनी लोकांना धीर दिला व त्या म्हणाल्या, आम्ही पुण्यात आलो आहोत ते दुष्टांनी केलेल्या राखरांगोळीतून नवीन व सुरक्षित पुणे उभारण्यासाठी. ते ऐकून लोकांना फार आनंद झाला. जिजाऊ व शिवबा त्यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधण्याचे ठरविले. कसब्याच्या टोकाला जवळीच नदी असलेल्या ठिकाणी लवकरच एक भव्य वाडा बांधण्यात आला. त्या वाड्याचे नाव लाल महाल असे ठेवण्यात आले. तो वाडा घोड्याची पागा, धान्यकोठीची कचेरी, देवघर अशा सर्व सोयीयुक्त असा भव्य होता. एक चांगली शुभ वेळ बघून जिजाऊ आणि शिवबा त्या वाड्यात राहण्यास आले. जिजाऊ धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांनी पडक्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी सांगितले. देवळांना डागडुजी आणि नवीन देवळाचे बांधकाम वेगाने सुरू झाले. एका देवालयात जिजाऊंनी स्वतःच समारंभपूर्वक श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली आणि हेच पुण्याचे आराध्यदैवत कसबा गणपती म्हणून प्रसिद्ध आले. जिजामाता व शिवबा रोज तेथे दर्शनाला जात असत. शिवबा जिजाऊंना अनेक प्रश्न विचारून त्यांच्याविषयी माहिती मिळवत असत. जिजामाताकडून मोगल निजाम, त्यांच्या दुष्टतेचा इतिहास ऐकून बालशिवाच्या मुखी अतिशय रागाने व संतापाने आवळल्या जात. जिजाऊ शिवबांना सांगत, शिवबा, ही भूमी आपली, हा देश आपला, परंतु ते सुलतान व बादशाह बळजबरीने आपल्या लोकांवर राज्य करतात. आपल्या लोकांवर जुलूम अत्याचार करतात. आपल्या लोकांच्या घरादाराची जाळून पोळून राखरांगोळी करतात. शेतातली उभी पिके घोड्याच्या टापाखाली चिरडतात. हे आपल्या लोकांना गुलामासारखे वागवतात. हे सर्व अत्याचार बघून अत्यंत वाईट वाटते. जिजाऊंचे हे बोलणे ऐकून शिवबा फार बेचैन होत असत. जिजामाता व शिवराय पुण्यात आल्यापासून पुणे सोडून गेलेले लोक पुन्हा पुण्यात राहू लागले होते. त्यांना त्या दोघांचा खूप आधार वाटत असे. पुण्यातील प्रजेला आता कसलीही भीती वाटत नव्हती. त्यामुळे पुण्याची वस्ती परत वाढू लागली. लाल महालात शिवबाच्या शिक्षणाची देखील चांगली व्यवस्था केली होती. मूळाक्षरे गिरवणे, लिहायला वाचायला शिकणे, हत्याराची माहिती करून घेणे, दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी करणे, तलवारीचे हात करणे, तिरंदाजी, कुस्ती, भालाफेक या सर्व गोष्टी शिवराय शिकत होते. याचबरोबर ते संस्कृत, फारसी या भाषांचे ज्ञान, कचेरीचे कामकाज याची देखील माहिती करून घेत होते. जिजाऊंच्या मनात प्रजेविषयी अतिशय करुणा व दयाभाव होता. त्यामुळे शिवबांना देखील अनेक गोष्टी समजल्या होत्या. शिवबा आपल्या सवंगड्यांबरोबर डोंगर दऱ्या हिंडून बघत व कपारी, भुयारे यांची माहिती घेत असत. सर्व प्रजेशी ते जवळीक साधून त्यांना आपलेसे करत व त्यांचे सुखदुःख जाणून घेत असत. दऱ्याखोऱ्यात फिरताना शिवबांना मावळ्यांची मुले भेटत असत. पुढे हेच मावळे शिवबाच्या जीवाभावाचे सोबती सवंगडी बनले. शिवबा त्यांना पुण्यातील वाड्यात घेऊन येत असत. जिजाऊ देखील त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. शिवबा आता मोठे झाले तेव्हा ते जिजाऊंच्या कडक शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिकत होते. ते सर्वगुण संपन्न होते. राजाला आवश्यक असणारे सगळे गुण त्याच्यात होते. जिजाऊंनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. त्यांच्या अंगी
बाणेदारपणा, शौर्य, प्रजेबद्दल प्रेम, अन्यायाविरुद्ध चीड असे गुण दिसून येत होते. जुलमी धर्मात परकीतानाच्या गुलामगिरीतून आपली भूमी मुक्त करण्याचे विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागले होते. स्वधर्माचा अभिमान, प्रजेविषयी कळवाळा, थोरामोठ्यांचा आदर करणे हे गुण त्यांच्या ठायी दिसून येत होते. शिवबांचे ते गुण पाहून जिजाऊंच्या ऊर अतिशय अभिमानाने भरून येत असे. त्यांच्या सर्व अशा आकांक्षा शिवबांसोबत केंद्रित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाला सांगत, शिवबा, तुला रामकृष्णाप्रमाणे कार्य करायचे आहे. दुष्टांचे निर्दालन, पापी जनांचा नाश करून स्वधर्माचे, प्रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केलेस तर माझे समाधान होईल. परक्या बादशहाचा चाकर होण्यात धन्यता मानू नकोस. स्वराज्य स्थापून तू श्रीच्या राज्याची स्थापना कर, हीच त्या जगदंबेची, शंभू महादेवाची इच्छा आहे, हे जाणून घे. शिवबांना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. सीतेचे हरण करणाऱ्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती महान होता. बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते. जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. जिजाऊंच्या या विचारांनी व शिकवणींनी शिवबांचे मन महत्त्वाकांक्षी स्वाभिमानाने भरून येत होते आणि स्वराज्य स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे, ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारामुळेच. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.